नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. साक्षीदार कोण आहे तो? आजोबांनी विचारलं. तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागेल. मी त्याला बोलावून घेतलंय. तो येतच असेल इतक्यात, आदी बोलला. पण इथे अक्षयच्या मात्र जीवात जीव नव्हता. कारण दिव्या सोडली तर दुसरा असा कोण आहे की ज्याला अक्षय आणि दिव्याचं अफेअर माहीत असेल? ह्या प्रश्नाचं मात्र काही केलं त्याला उत्तर सापडत नव्हतं. आधी मात्र विचार करत होता की इतकं सगळं होऊनही आजी किंवा त्याची मॉम काहीच का बोलत नाहीये. त्यात रागच आला होता त्या दोघींचा. कारण त्या दोघींनी त्याला साथ द्यायचं प्रॉमिस केलं होतं. मग का ते त्याच्या बाजूने बोलत नव्हत्या? त्याला कळत नव्हतं. पण बिचाऱ्याला माहीतच नव्हतं त्या दोघींच्या अशा वागण्यामागचं कारण. यशराज प्रतीक्षांशी चिडून बोलत होते आणि आजोबांनी तर आजींशी बोलणंच टाकलं होतं. मग कशी काय त्याला साथ देऊ शकत होत्या त्या ह्या क्षणी? इतक्यात समोरून एक तरुण चालत आला. तशा सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. कारण आधी मगाशी ज्या साक्षीदाराबद्दल बोलत होता त्याचीच एंट्री आता घरात झाली होती. आता पुढे. अहो, पण ते कोणतं औषध आहे? म्हणजे हे कोणतं नाव लिहिलंय ह्यावर? परीने मुद्दाम विचारलं. तुम्ही नावावर नका जाऊ. ते खूप जालीम औषध आहे. आपला रेकॉर्ड आहे ह्या एरियामध्ये. एकसुद्धा उंदीर जिवंत राहणार नाही तुमच्या घरात. बघाच तुम्ही. तो दुकानदार स्वतःची कॉलर टाईट करून बोलला. पण रियांशने मात्र रागात त्याची कॉलर पकडली. काय बोललास तू? नावावर नको जाऊ. हां, नावावर नको जाऊ. एवढं खतरनाक औषध तू इथे विकतोयस आणि तू म्हणतोयस नावावर नको जाऊ. रियांश आता चिडला होता. पण दुकानदार मात्र आता चांगलाच घाबरला होता. अहो, काय झालं तुम्हाला चिडायला? दुकानदाराने घाबरून विचारलं. तुझ्याकडे लायसन्स आहे का हे औषध विकण्याचं? तर एवढा स्टॉक भरून ठेवलाय तू ह्या औषधाचा? रियांशने विचारलं. तसा दुकानदाराच्या चेहऱ्यावर घाम जमा झाला. लायसन्स? दुकानदाराने शॉक होऊन विचारलं. हो, लायसन्स आहे का तुझ्याकडे? रियांशने विचारलं. अहो, साधं उंदीर मारायचं औषध आहे ते. त्याचं लायसन्स कसं असेल? दुकानदार बोलला. साधं औषध? हे साधं औषध आहे? हे किती खतरनाक औषध आहे ह्याची तुला कल्पना तरी आहे का? ह्या औषधाचं तर उत्पादन पण मोजून होतं. मग तू आता सांग कुठून जमवला एवढा स्टॉक? ह्या तुझ्या सहज औषध विकण्याने एका मुलीचा जीव जाता जाता राहिलाय. कळतंय का तुला? रियांश चिडून बोलला. पण दुकानदाराच्या मात्र पायाखालची जमीनच सरकली ते ऐकून. काय? मी काही नाही केलं हो. मला काही नाही माहीत. दुकानदार आता रडायला आला होता. तू असा नाही बोलणार. परी, पोलिसांना कॉल कर. आता तेच काय ते ह्याच्याकडून बोलवून घेतील. रियांश बोलला. पण आता मात्र दुकानदार डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागला. नाही नाही, पोलिसांना नका बोलावू. मी सांगतो सर्व, प्लीज. दुकानदार बोलला. सांग मग, हा एवढा स्टॉक कुठून आणला? रियांशने विचारलं. तसं दुकानदाराने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो बोलू लागला. माझा एक मित्र आहे. तो नवीनच मेडिकल शॉपमध्ये कामाला लागला होता. त्याने ह्या औषधाबद्दलच तिथे कोणाला तरी बोलताना ऐकलं होतं. एकदा मी असंच त्याच्याशी डिस्कस करत होतो की ह्या एरियामध्ये उंदीर आणि कॉकरोच खूप झाले आहेत. पण माझ्या दुकानात जे औषध आहे त्याने भावा तसा इफेक्ट होत नाही. त्याने माझं ऐकलं तेव्हा त्याने मला आयडिया दिली आणि त्याप्रमाणेच मी हा प्लॅन केला. त्याने मला त्याच मेडिकलमधून हे औषधाची बाटली आणून दिली. मी त्या बाटलीप्रमाणे बऱ्याच बाटल्या बनवून घेतल्या आणि सेम लेबल पण बनवून घेतले. पण खरं म्हणजे हे जे औषध आहे ना, जे नाव ह्यावर लिहिलं आहे त्या औषधाचा फक्त 0.1% अंश ह्या बॉटलमध्ये आहे आणि बाकी पिठी साखर आहे. म्हणून तर मी ह्या खऱ्या औषधाच्या एका बाटलीने ह्या इतक्या साऱ्या बाटल्या बनवल्या आहेत. तो दुकानदार बोलला. पण रियांश आणि परी दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. एक समाधानाचं हसू त्यांच्या चेहऱ्यावर होतं. कारण आत्ता युविका खरंच सेफ आहे ह्यावर शिक्कामोर्तब झाला होता. माझा असा कोणालाच इजा पोहोचवण्याचा कोणताच हेतू नव्हता हो. मी तर फक्त उंदीर मारण्यासाठी हे औषध विकतो. वाटल्यास मी नाही विकणार आता हे औषध. पण प्लीज तुम्ही पोलिसांना नका बोलवू. दुकानदार गयावया करू लागला होता. हे बघ, तू जे केलंस ते तुझ्या दुकानासाठी केलं, तुझ्या धंद्यासाठी केलं. भले तुझा हेतू चुकीचा नव्हता, पण जी पद्धत वापरली ती चुकीचीच होती. असो, पण आता हे असले उद्योग पुन्हा अजिबात करायचे नाहीत. कळलं?
ह्यावेळी मी पोलिसांना नाही बोलावत, पण जर मला नेक्स्ट टाईम असं काही दिसलं तर मी नक्कीच पोलिसांना बोलवेन. रियांश बोलला. नाही हो साहेब, मी असं काहीच करणार नाही. ह्या सगळ्या बाटल्या मी फेकून देईन आणि जे योग्य औषध आहे तेच दुकानात ठेवेल. माझी मती मारली होती म्हणून मी हे असे सगळे उद्योग केले. मला माफ करा, दुकानदार बोलला. तसा सगळाच दोष तुझा नाही आहे खरं तर, पण जर तू ते औषध असं इझिली विकलं नसतं तर कदाचित हे सगळं युविकासोबत घडलंच नसतं. रियांश एक सुस्कारा सोडत बोलला. असो, जे झालं ते झालं, पण पुढे असं पुन्हा होणार नाही ह्याची जबाबदारी तुझी. रियांश बोलला तसे त्या दुकानदाराने हात जोडले. ही एक बाटली मी घेऊन जातोय, बाकी सगळ्या तू डिस्ट्रॉय करणार आहेस, ओके? रियांश बोलला तशी दुकानदाराने मान होमध्ये हलवली. चल परी. रियांश ती बाटली हातात घेत बोलला तशी परी पण त्याच्यासोबत निघून गेली. शिट यार, रियांश तोंड कसं तरीच करत बोलला. आत्ता काय झालं तुला चिडायला? परीने विचारलं. हा आधी फोन का नाही उचलत आहे? रियांश चिडून बोलला. पुन्हा ट्राय करून बघ, ती बोलली. अगं कितीदा केला मी फोन त्याला, पण तो फोनच उचलत नाही आहे. त्याला कळत नाही का मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल? रियांश बोलला. काम डाऊन रियांश, असेल काहीतरी, नाहीतर आधी असं करणं शक्य नाही. तुला तर माहीत आहेच त्याच्या घरी किती जास्त टेन्शन आहे आता, परी बोलली. ते तर आहेच. असो, चल आपण निघूया. आधी हे सॅम्पल लॅबमध्ये देऊन टेस्ट करावं लागेल. डॉक्टरांना पण आयडिया द्यावी लागेल. तू बैस गाडीत, आपण निघूया पटकन. रियांश बोलला तशी परीने पण होकारार्थी मान हलवली आणि मग ती गाडीत बसली. रियांशने गाडी स्टार्ट केली आणि मग ते मुंबईच्या दिशेने निघाले. आधी मघाशी ज्या साक्षीदाराबद्दल बोलत होता त्याचीच एंट्री आता घरात झाली होती. पण ज्या तरुणाची एंट्री घरात झाली होती त्याला पाहून तर इथे अक्षयला दरदरून घाम फुटला होता. ये राकेश, आत ये. आधी बोलला तसा राकेश आत आला आणि सगळ्यांच्या समोर उभा राहिला. हा राकेश आहे. हाच माझा साक्षीदार आहे आणि हा एकेकाळचा अक्षयचा पण मित्र आहे. आणि हाच तो मुलगा आहे जो दिव्याचा एक्स बॉयफ्रेंड होता, ज्याला बदनाम करून अक्षयने त्याचं आणि दिव्याचं रिलेशन तर मोडलंच, पण त्याचं करिअरसुद्धा उद्ध्वस्त केलं. आधी बोलला तसे सगळेजण आवासून एकदा आधीकडे तर एकदा राकेशकडे बघत होते. राकेश, बोल तू. आधी बोलला तसे राकेशने एकदा रागाने अक्षयकडे पाहिलं आणि मग घरातल्या सगळ्यांजवळ बघून हात जोडले. नमस्कार. तुम्ही ह्याआधी मला काल लग्नमंडपात पाहिलं असेल, पण मला ओळखलं नसेल. पण मी तुम्हा सगळ्यांना नावाने ओळखतो, कारण जसं आदित्यने सांगितलं, मी एकेकाळी अक्षयचा मित्र होतो. खूप चांगला मित्र. तेव्हाच त्याच्या तोंडून तुमच्याबद्दल ऐकलेलं. मी पण त्याच्यावर एखाद्या खऱ्या मित्राप्रमाणे जीव लावला होता. पण त्याने मात्र एखाद्या शत्रूसारखा माझ्या पाठीत खंजीर खुपसला. माझ्याच दिव्याला माझ्यापासून दूर केलं. असं म्हणत राकेशने त्याच्याबरोबर अक्षयने घाणेरडं कृत्य करून कसं त्याला त्या एका ट्रॅपमध्ये अडकवलं होतं ते सगळं सांगितलं. आणि आता पुन्हा सगळेजण शॉकिंग नजरेने अक्षयकडे पाहू लागले. आणि आत्ता ह्याचं खरं रूप सगळ्यांसमोर येणार हे ह्याला माहीत झालं होतं, म्हणून ह्याने दिव्याला पण गायब केलंय. सोबत तिच्या बहिणीला सुद्धा गायब केलंय ह्याने. राकेश बोलला. खोटं बोलतोय हा. मी असं काहीच केलेलं नाहीये. अक्षय ओरडला. तुला चांगलंच माहीत आहे मी खरंच बोलतोय. सांग दिव्याला कुठे ठेवलंय? राकेश बरसला. तसा अक्षय पण चिडला. तुम्ही शांत व्हा आधी. आणि तू राकेश, तू सांग, आम्ही तुझ्यावर कसा विश्वास ठेवू? तुझ्याकडे काही पुरावा आहे का? आजोबांनी विचारलं. पण त्यावर राकेश विचार करू लागला. पुरावा? हां, हे माझे आणि दिव्याचे फोटोज आहेत. हे बघा, किती खुश होतो आम्ही, पण ह्याने सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. राकेश त्याच्या मोबाईलमधून त्यांचे फोटो दाखवत बोलला. तसे सगळ्यांनी दिव्या आणि राकेशचे एकदम लवली डवली पोजमधले फोटोज पाहिले. पण ह्यावरून हे सिद्ध होत नाही की अक्षय दोषी आहे. ह्यावरून हे सिद्ध होतं की तुझं आणि दिव्याचं प्रेम होतं एकमेकांवर. पण अक्षयचं काय? त्याचे आणि दिव्याचे असे कोणते फोटोज आहेत का तुझ्याजवळ? आजोबांनी विचारलं. पण राकेशकडे तर तसे कोणतेच फोटो नव्हते त्यांचे. तो आधीकडे पाहू लागला. आजोबा, पहिली गोष्ट तर आता हे सिद्ध झाले की अक्षय खोटं बोलतोय, कारण तो म्हणत होता की दिव्या नावाची कोणतीच मुलगी नाही आहे. पण दिव्या नावाची मुलगीसुद्धा आहे आणि तिचा पहिला प्रियकरसुद्धा आपल्या समोर उभा आहे. राहिला प्रश्न अक्षयचे आणि दिव्याचे एकत्र फोटो असण्याचा, तर तसे फोटो जर आमच्याकडे असते तर मग तर काही बोलायलाच नको होतं ना. अक्षयचा मोबाईल एकदा चेक करा. आय एम शुअर त्याच्यात नक्कीच काहीतरी सापडेल. आधी बोलला.
तसे आजोबा आता अक्षयकडे पाहू लागले. पण अक्षय घाबरलेला दिसला. माझा माझा मोबाईल कशाला? माझी पर्सनल स्पेस आहे माझा मोबाईल, अक्षय बोलला. तू जर काही केलंच नाही आहे तर मग दाखव ना मोबाईल आजोबांना. घाबरतोस कशाला? आदी बोलला. मी मी कुठे घाबरतोय? अक्षय बोलला. अक्षय, तू चुकीचा नाही आहे ना? मग दे ना तुझा मोबाईल बाबांना. कर नाही त्याला डर कशाला? आकांक्षा आदीवर जळजळीत कटाक्ष टाकत बोलल्या. हो अक्षय, बघू तुझा मोबाईल. आजोबा बोलले तसं मात्र अक्षयने चरफडतच त्याचा मोबाईल आजोबांना दिला. आणि इथे आदीच्या चेहऱ्यावर स्माईल आली, कारण त्याच्या फोनमध्ये नक्कीच काहीतरी सापडेल ह्याची आदीला गॅरंटी होती. आजोबांनी तो फोन समोर उभ्या असलेल्या अक्षता आणि अनुजवळ दिला आणि त्यांना चेक करायला सांगितलं. त्या दोघींनी मिळून अक्षयच्या मोबाईलचा कोपरा न कोपरा चेक केला, पण त्यात दिव्याचा एक फोटो तर सोडाच, त्यांच्या निदर्शनास येईल असं काहीच आक्षेप असण्यासारखं त्यांना नाही सापडलं. त्यांनी नाहीमध्ये मान हलवत तो फोन आजोबांकडे दिला. आजोबांनी एकदा आदीकडे पाहिलं तर तो शॉकिंग नजरेने त्यांच्याकडे पाहत होता. घे, तू पण एकदा चेक कर. आजोबांनी तो फोन आदीच्या हातात दिला तसा आदी घाईघाईत त्या फोनमधलं सगळं चेक करू लागला, पण त्याला देखील जे हवं होतं ते सापडलंच नाही. तसा तो रागात अक्षयकडे पाहू लागला तर त्याला अक्षय किंचित हसताना दिसला. बघितलं, मी म्हणत होतो ना मी काहीच नाही केलंय. आता तरी विश्वास पटला ना तुमचा? अक्षय मुद्दाम रडत बोलला. आजोबा, ह्याने नक्कीच ह्याचा फोन फॉर्मॅट मारलाय. तेवढं तर करूच शकतो तो. राकेश खोटं का बोलेल? आदी चिडून बोलला. मी काही केलंच नाही आहे तर काय सापडणार आहे तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये? आणि आता मी सांगतो तुम्हाला हा राकेश खोटं का बोलतोय ते. अक्षय बोलला तसे सगळे त्याच्याकडे पाहू लागले. हा राकेश जळतो माझ्यावर. आमच्या कॉमन मित्राच्या बर्थडे पार्टीमध्ये पण ह्याने मला फसवण्याचा पूर्ण प्लॅन केला होता. तिकडे मी ह्याचा पर्दाफाश केला होता म्हणून त्याचा बदला घेतोय हा. हो ना? अक्षय चिडून बोलला. असं अजिबात नाही आहे अक्षय. हे तुला सुद्धा चांगलंच माहीत आहे, राकेश बोलला. मुळात त्याचा इथे काहीच संबंध नाही आहे आणि त्या पार्टीमध्ये युवीने त्याचा प्लॅन उद्ध्वस्त केला होता. मग तुझा बदला का घेईल तो? आदीने विचारलं. युवीने प्लॅन फेल केला होता, पण शिक्षा तर मीच ह्याला दिली होती ना, म्हणून तो माझा बदला घेतोय. सगळं कळतंय मला, अक्षय बोलला. अक्षय, तू उगाच विषय भरकटवू नकोस, आदी चिडून बोलला. मी विषय भरकटवतोय? हां, मी? विषय तर आत्ता सुरू होणार आहे, अक्षय रागात बोलला आणि त्याने एकदा आजोबांकडे तर एकदा यशराज यांच्याकडे पाहिलं. आजोबा, मोठे बाबा, तुम्ही काही बोलणार आहात की मग असाच माझा होणारा अपमान मी सहन करायचा आहे? अक्षय चिडून बोलला. तसे आजोबा आणि यशराज दोघेही घाबरले. अक्षय नाही, आता तो विषय नकोय मला, आजोबा बोलले, कारण त्यांना माहीत होतं की तो नक्की आधीचा विषय इथे मांडण्याबद्दल बोलतोय, जो आता सगळ्यांसमोर आजोबांना नव्हताच काढायचा. शेवटी इनामदारांच्या इब्रतीचा प्रश्न होता. का नाही आजोबा? तो आधी माझ्यावर नको नको ते आरोप लावतोय आणि तुम्ही मात्र शांत बसून ऐकताय. मी काहीच केलेलं नाही आहे, तरी मला एवढं सगळं ऐकून घ्यावं लागतंय. आणि तो आधी सगळं सगळं करून नामानिराळा आहे, तोच सोज्वळ आहे, हो ना? अक्षयने चिडून विचारलं. अक्षय, ही वेळ नाही आहे ते सर्व बोलण्याची. थांब जरा, आजोबा ओरडले. मी नाही थांबणार आजोबा. माझ्या सहनशक्तीचा अंत झालाय आता. बाद झालं. आता आधीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायलाच हवा, अक्षय गरजला. आधी पण डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होता. त्याला पण कळत नव्हतं की अक्षय आता कोणती चाल चालणार आहे. माझा खरा चेहरा? कोणत्या खऱ्या चेहऱ्याबद्दल बोलतोय तू अक्षय? जरा मला पण कळू देत, आधी चिडून बोलला. ते तर सांगणारच आहे मी, नाहीतर कसा तुझा हा मुखवटा गळून पडेल ना, अक्षय तिरकस हसत बोलला. तसा आधी अजूनच चिडला. असा कोणता मुखवटा आहे आधीचा जो तू उतरवणार आहेस? काय केलंय असं आधीने? आता आकांक्षांनी विचारलं तशी अक्षयच्या डोळ्यात एक चमक आली. त्याने एकदा आधीकडे पाहिलं, जो खूपच रागात त्याच्याकडे बघताना दिसला. रेप, बलात्कार, अक्षय बोलला आणि इथे आधीच्या पायाखालची जमीनच सरकली. तर बाकीचे सगळेजण शॉकिंग नजरेने आधीकडे पाहू लागले. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. कॉलेजमध्ये असताना रेप केलाय ह्याने एका मुलीवर, अक्षय बोलला. पण इथे आधी मात्र डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागला होता. त्याच्या अंगातलं त्राणच जणू निघून गेलं आणि तो धपकन खाली बसून पडला. आजोबा आणि यशराजने पण नाहीमध्ये मान हलवली, कारण त्यांना हे सगळं अक्षयने आधीच अगदी रंगवून पुराव्यासकट सांगितलं होतं.
पण आत्ता त्यांना हे सगळ्यांसमोर सांगून स्वतःच्या परिवाराची इज्जत नव्हती घालवायची, म्हणून कधीपासून ते शांत होते. पण अक्षयने मात्र त्याला हवं तसं सगळं रिप्रेझेंट केलं होतं घरच्यांसमोर, आणि म्हणूनच मनातल्या मनात तो कुत्सित हसत होता. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.